नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। घरात जेव्हा एखादी भाजी नसेल किंवा रोजच्या रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल अतिशय झणझणीत आणि चमचमीत अशी कांद्याची भाजी, पण नेहमीसारखी बेसन घालून नाही तर खसखस, खोबरं आणि शेंगदाण्याचं खमंग वाटण घालून। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे कांद्याच्या भाजीच्या साहित्यामध्ये प्रथम आपण असे मोठ्या आकाराचे 7 कांदे घेतलेले आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे, कोथिंबीर, आले, 1 गाठा लसूण सोलून घेतला, धने पावडर, हळद, लाल तिखट, मोहरी, फोडणीसाठी तेल, मीठ, 1 चमचा खसखस, 1 चमचा गरम मसाला, 1/4 वाटी शेंगदाणे आणि 1/4 वाटी मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। तर खोबरं आणि खसखस आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पोहे खायचे 3 चमचे खोबऱ्याचा खीस आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। आता प्रथम पॅनमध्ये पोहे खायचा चमचा असतो त्यानेच मोजून 3 चमचे खोबऱ्याचा खीस आपण या पॅनमध्ये टाकून घेतला। हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच चमच्याने मोजून 1 चमचा मी इथे खसखस टाकून घेतले, तेही आपल्याला हलके गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता हे आपलं दोन्ही साहित्य चांगलं भाजून झालं, हे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर लगेच जे पोहे खायचे 3 चमचे शेंगदाणे इथे घेतलेले आहेत, तेही आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपले भाजून झाले, आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत, हे थंड करून घ्यायचे। त्यानंतर जिरे, कोथिंबीर, आले, लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे। दुसरी पेस्ट म्हणजे शेंगदाणे, खोबरं खीस आणि खसखस थंड झालेलं आहे, हेही आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये आपण याच्या दोन्ही पेस्ट करून घेऊ। त्याचबरोबर जे कांदे होते ते असे पातळ उभ्या आकाराने चिरून घेतलेले आहे। चला तर आपण पेस्ट करून घेऊ। तर इथे आपल्या दोन्ही पेस्ट तयार आहेत। ती मी खोबरं, खसखस आणि शेंगदाण्याची बारीक पेस्ट करून घेतली, त्यानंतर लसणाचीही पेस्ट करून घेतलेली आहे। चला तर भाजीला फोडणी देऊया। तर इथे कांद्याच्या भाजीला थोडं जास्त तेल लागते, तर मी अशा 4 पड्या तेल टाकून घेतले। तेल चांगले तापल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर जे आपण आले, लसूण, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट केली होती ती इथे टाकून घ्यायची आहे। आता हिचा कच्चेपणा जाईपर्यंत ही तेलात चांगली परतून घ्यायची। आता ही चांगली परतून झालेली आहे। आता इथे आपण जो उभा बारीक चिरलेला कांदा आहे तो इथे संपूर्ण टाकून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला संपूर्ण कांदा आपण इथे टाकून घेतला। आता कांदा लवकर होण्यासाठी 1 चमचा मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचे आहे। आता कढईत टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता हे टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव झालेले आहे। आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम आचेवर हा कांदा झाकण ठेवून आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर झाकण ठेवल्यामुळे हा कांदा लवकर परतला जातो आणि कांद्याला चांगलं पाणीही सुटते आणि बुडही लागत नाही। मध्ये मध्ये झाकण ठेवून असं आपल्याला हा कांदा चमच्याने हलवून घ्यायचा आहे, नाहीतर खालून बोळ लागायची भीती राहते। तर असे आपल्याला 1-2 वेळ करावे लागते। कांदा व्हायला थोडासा वेळ लागतो। हा कांदा आपण चांगला चमच्याने हलवून घेतला, पण पाहिजे तसा हा परतला गेला नाही, तर परत झाकण ठेवून आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। तर 3 मिनटं आपण झाकण ठेवले, तर झाकण उघडून पाहूया कांदा झाला की नाही। चमच्याने कांदा हलवून घ्यायचा। तर कांदा हा योग्य प्रकारे झालेला आहे। आता जे आपण खोबरं, शेंगदाणे आणि खसखसचं जे वाटण म्हणजेच पेस्ट केली होती ते इथे टाकून घ्यायची आहे। कांद्यामध्ये चांगली चमच्याने एकजीव करून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिट मंद आचेवर तेल सुटेपर्यंत हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। मंद आचेवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, नाहीतर हे मसाले कढईला लागल्यामुळे कढईला बूड लागू शकते। तर मंद आचेवर आपण तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले चांगले परतून घेतले। पहा, कढईनं तुम्हाला तेल सुटलेलं दिसत असेल। आता लगेच आपल्याला इथे 1.5 चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आहे। तर लाल तिखट हे आपल्या चवीवर अवलंबून आहे। 1 चमचा धने पावडर टाकून घेतली, 1/4 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला। त्याऐवजी तुम्ही गोडा मसाला किंवा काळा मसालाही वापरू शकता।
कढईत टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करायचं आणि 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून घेतलेली ही कांद्याची भाजी अशीच 2 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेतली की अशीच ही मोकळी खायलाही खूप छान लागते। पण ही कांद्याची भाजी थोडीशी आपल्याला रसरशीत करायची आहे, तर दुसऱ्या शेगडीवर मी गरम पाणी ठेवले होते। आता संपूर्ण हे गरम पाणी आपण भाजीत ओतून घेतलेले आहे। तर 1 कपच्या जवळपास हे पाणी होते। नंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं। आधी आपण मीठ टाकलं होतं त्याच अंदाजाने थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं। भाजीला थोडीशी उकळी येऊ द्यायची। उकळी आली की यावरती झाकण ठेवायचं। झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायची आहे। भाजी मंद आचेवर शिजून 3 मिनिट पूर्ण झाले। झाकण उघडून पाहूया। पहा, कांद्याच्या भाजीवर छान तरी आलेली आहे आणि सर्व मसाल्यांची चव या भाजीत चांगली उतरलेली आहे। आता चमच्याने ही भाजी चांगली हलवून घ्यायची। तर आपली खाण्यासाठी चटपटीत अशी कांद्याची झणझणीत भाजी तयार आहे। तयार भाजीवर मस्त कोथिंबीर घालायची आणि ही तयार झालेली कांद्याची भाजी मस्त आंब्याच्या रसासोबत तोंडी लावायला तसेच पोळीबरोबर नुसती खायलाही खूप छान लागते। एकदा ही कांद्याच्या भाजीची रेसिपी या पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। मंडळी, जर तुम्हाला कांद्याची भाजी जास्त रसरशीत हवी असेल तर पाणी टाकायच्या वेळेस गरम पाणी आधीच जास्त टाकायचे, कारण शिजल्यानंतर ही भाजी लगेच आवरून येते, कारण यामध्ये आपण खसखस आणि शेंगदाणे टाकलेले आहेत। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।